ब्रॉट टू यू बाय विगार्ड। खरं तर हे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कोणाची अक्कलपट्टी करावी, कोणी ठेवावी. शिशिरजी पहिले कुठे होते, आता कुठे होते आणि त्यांच्या भूमिकेला किती त्यांच्या पक्षामध्ये महत्त्व आहे की नाही, तो त्यांचा अंतर्गत विषय. परंतु आपण जर बघितलं असेल की गजानन कीर्तिकरजींनी भूमिका मांडत असताना एक वडील या नात्याने पण त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्याचं समर्थन पण केलेलं आहे. खूप कठीण काळ असतो की अशावेळी ज्यावेळी घरामध्ये एक दोन विचार असतात आणि त्यात एक भूमिका घेण्याचं काम करणं, एक प्रत्येक कुटुंबामध्ये एक प्रसंग किंवा प्रश्न येतच असतो. मला असं वाटते कीर्तिकरांजींनी जे सांगण्याचं काम केलं ते धाडस ते दाखवण्याचं काम नियमित रीतीने करतायत. अर्थात त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत असो नसो, पण हा संपूर्ण अंतर्गत प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की असे अनेक लोक आता या पुढच्या काळामध्ये बोलायला लागणार आहेत. 4 जून नंतर तुम्ही सिरीज चालू करा, कोण कोणाला काढलं पाहिजे, कोणी कोणाला ठेवलं पाहिजे, ही आता सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. मतदान ॲव्हरेज झालं, पण हे मतदान अजून वाढू शकलं असतं. ज्या पद्धतीने निष्काळजीपणा केलं गेलं, एका बाजूला देशाचे पंतप्रधान येत असताना त्यांचा चांगला रोड शोचा इव्हेंट प्रशासन चांगल्या रीतीने करू शकतो आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीचा इव्हेंट ह्याला साध्या सुविधा पण देऊ नये. लोकांना शौचालय तर लांब राहिले, पिण्याचं पाणी पण नाही, उन्हामध्ये 2-2, 3-3 तास थांबावं लागलं. काही ठिकाणी मशीन्स बंद झालेले आहेत, काही ठिकाणी नावं नाही. गेल्या मतदानाला नावं, या मतदानाला नाव नाही. आय डी कार्ड आहे तरी देखील नावापासून मतदानपासून वंचित ठेवण्याचं काम केलं. आणि विशेषच मतदारसंघामध्ये का झालं, विशेषच बूथमध्ये हे का होऊ शकत आहेत, होण्याचं काम होतं आहे. या सर्व गोष्टीचा दुर्दैवाने फटका हा मुंबईच्या मतदारांना झालेला आहे. असा असला तरी देखील हा मतदार हा एवढा जागृत आहे, त्याला हे सर्व समजते आणि ज्या ज्या लोकांनी मतदान केलं असेल या सर्व गोष्टीचा विचार त्यांनी नक्की पुढच्या काळामध्ये केलं पाहिजे. आणि कशा प्रकारे राजकारण आता खालच्या थराला घेऊन जाण्याचं काम प्रशासनाचा गैरवापर करून करण्याची भूमिका घेतली जाते हे या सर्व गोष्टीतून स्पष्ट झालेलं आहे. असं असता तरी देखील आम्हाला विश्वास आहे कि महाविकास आघाडीला लोक कौल देतील. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. महाविकास आघाडी किती सीट मिळवतील? बघा, आजच असं काय भविष्यवाणी करण्यात काय अर्थ नाही, पण माझा वैयक्तिक अंदाज जे मी अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये जे फिरलो, 25 ते 30च्या घरामध्ये आम्ही जाऊ शकतो. कारण प्रत्येक मतदारसंघ ही वेगवेगळी निवडणूक झालेली आहे. तिकडचं सामाजिकरण, तिकडचे जे मुद्दे, तिकडचे स्थानिक मुद्दे, त्याच्यात विकास, ज्या पद्धतीने समाजामध्ये कटुता निर्माण करण्याचा प्रचार विरोधकांकडनं झालं, या सर्व विषय पाहता मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये एक सहानुभूती आदरणीय उद्धव साहेबांच्याबद्दल मिळाली. कारण एवढे नेते वर्सेस एक माणूस, जसं ते सांगतात एक ही व्यक्ती सप्पे भारी, तसं तिकडे आदरणीय उद्धवजी असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, या दोघांनीही निवडणूक आणि काँग्रेस पक्षाची लोकांनी असेल, सर्व यंत्रणा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हा संघर्ष योद्धाने हा संघर्ष केल्यामुळे विजय आमचा होईल. नाही, मला वैयक्तिक त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. याचा अर्थ याचं कारण असं आहे की त्यांनी कुठच्या दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याची भूमिका मांडली नाही. त्यांनी तर जाहीर रीतीने सांगितलं की बाबा मी माझा राजकीय धर्म पाळून घेऊन मी रवींद्र वायकरांचा प्रचार केला, रवींद्र वायकरांना मतदान पण केलं असं त्यांनी स्पष्ट बोललेलं आहे. तर मला असं वाटते त्यांची भूमिका स्पष्ट आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे. अमोल कीर्तिकर भरघोस मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं की जरतरवरती आम्ही विश्वास ठेवत नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायची, आम्हाला भूमिका स्पष्ट करण्यात काय अर्थ नाही. कारण ज्यावेळी वेळ होती त्यावेळी ही भूमिका त्यांनी घेऊ नये हे त्यांचे जसं कुटुंबाला वाटत होतं, जसं आम्हाला वाटत होतं. आम्हाला सर्वांना आश्चर्याचा जो धक्का होता
आणि अशा प्रसंगामध्ये पण अमोल कीर्तीकरांनी जी घेतलेली भूमिका ही खरोखरच कौतुकास्पद आहे आणि म्हणून त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.